काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। जलजीवन योजनेच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुनाताई भालेराव यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। राहुरी तालुक्यातील देसवंडी, तांदुळवाडी, शिलेगाव या गावातील जलजीवन योजनेच्या कामांमध्ये कामं न करताच बिलं काढली गेली आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जावी या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुनाताई भालेराव यांनी राहुरीच्या तहसीलसमोर सोमवारी 3 जूनपासून आमरण उपोषण सुरू केलंय। या जलजीवन योजनेच्या कामांमध्ये टाकलेल्या पाईपलाईनची खोली अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली नसून संबंधित ठेकेदार, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तत्कालीन उपअभियंता दीपक परदेशी, ठेकेदार सिद्धार्थ आघाव यांनी संगनमत करून 3 ते 3.5 किलोमीटरचं काम न करताच बिल काढलंय। तरी या कामाची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि तांदुळवाडी येथील पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून सध्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे, त्यामध्ये संबंधित ठेकेदारानं पाण्याच्या टाकीच्या फाउंडेशनच्या खाली खडी टाकून खड्ड्यातून निघणारी माती मिश्रित वाळू वापरली आहे। तर हा प्रकार उपअभियंत्यांच्या लक्षात आणून देऊन देखील ठेकेदार ढोकणे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। शिलेगाव पाईपलाईनच्या कामाची देखील चौकशी करावी। या सर्व भ्रष्टाचाराच्या कामांची चौकशी होऊन सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांनी केली आहे। जलजीवन मिशनचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्यामुळे मी दिनांक 14/5/2024 रोजी कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन अहमदनगर यांना निवेदन दिले असताना यांची चौकशी करून सदर त्या कामाची मोजमाप पुस्तिका आणि बिल तात्काळ देण्यात येऊन संबंधित अधिक जे दोषी आहेत, कर्मचारी, पदाधिकारी जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावा अशाचे निवेदन मी दिल्या 1 महिन्यापासून दिले असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे त्यांनी कारवाई केली नसल्याने मी दिनांक 3/6/2024 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोरून उपोषण चालू केलेले आहे। परंतु उप अभियंता जायभाई हे सोमवारी येऊन आले आणि ते सांगतायत की उपोषण तात्पुरते स्थगित करा, एवढेच येऊन आम्हाला उत्तरं देत आहेत। कोणत्याही प्रकारे कारवाई नाहीये। 4 दिवस उलटून गेले सुद्धा आजही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये। त्याच्यामुळे जोपर्यंत संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी जे दोषी असतील त्यांच्यावर काय कारवाई केली याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण चालूच राहणार। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर। प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा। इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅच पासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस। अकोले बायपास रोड, गणेश नगर, गोल्डन सिटी, संगमनेर। संपर्क 95 790 54 084।